राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं जे घास होता तो देखील हिरावला गेलेला आहे आणि त्यामुळे बळीराजा आता संकटात आहे। मात्र सरकारकडून अद्याप कोणतीही मदत जाहीर न झाल्यामुळे बुलढाण्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत। मदत द्या अन्यथा नेपाळसारखी अवस्था करू असा इशाराच बुलढाण्यातील शेतकऱ्यांनी दिलेला आहे। नाही तर आम्ही सर्व शेतकरी खूप कठोर भूमिका घेणार आहे। कारण नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणं ही व्यवस्थापनाअंतर्गत सरकारची जबाबदारी आहे आणि जर सरकार ही जबाबदारी टाळत असेल तर आम्ही शेतकरी त्या ठिकाणी थांबणार नाही। सर्व शेतकरी एकत्र येऊन या तालुक्यातच नव्हे परंतु संपूर्ण जिल्ह्यामध्ये नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।